न्यूज 18 लोकमत औरंगाबाद। सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये येत आहेत आणि यावेळी शिंदे आणि ठाकरे समर्थक आमने सामने येण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंच्या आगमनावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा आनंद मठामध्ये कार्यक्रम आहे आणि यावेळी ठाणे धरमतर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत पोहोच जाणाऱ्या जलतरणपटूच्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे आणि यावेळी उद्धव ठाकरे हे टेंभी नाका परिसरामध्ये येण्याची शक्यता असून त्यामुळे शिंदे आणि ठाकरे समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी होणार असल्याची चर्चा आहे आणि पोलिसांनी म्हणूनच या भागात बंदोबस्तात वाढ केली आहे। थेट जाऊयात ठाण्यातून अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजित, ठाकरे किती वाजता येत आहेत ठाण्यात? जी माहिती मिळाली नुकतंच आता उद्धव ठाकरे जे आहेत ते मुंबई मातोश्री इथून निघालेले आहेत। म्हणजे साधारणपणे एक तासाभरात उद्धव ठाकरे जे आहे ते ठाण्यामध्ये पोहोचतील। इथं जवळपासच कार्यक्रम आहे जांभळी नाक्याला महाआरोग्य शिबिर, तिथे पहिले ते भेट देणार आहेत आणि तिथून नंतर याच मार्गे जिथे आता या जैन धर्मीयांची जी रथयात्रा सुरू आहे या रथयात्रेचा मार्ग आहे त्या मार्गातून पुढे इथंच समोर आपण जर पाहिलं तर आनंद दिघे यांचा इथे पुतळा आहे आणि त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल। उद्धव ठाकरेंनी तिथे पुष्पहार अर्पण केल्यानंतर पुढची परिस्थिती नेमकी काय आहे, कारण का कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये याकरता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती इथली परिस्थिती पाहून, कारण का ते मागे बाळासाहेबांची शिवसेना आनंदाश्रम असं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं जे अधिकृत कार्यालय आहे, एक प्रकारे ते आता कार्यालय झालेलं आहे। हे आनंद दिघे यांचं निवासस्थान होतं आणि या ठिकाणी आनंद दिघे राहायचे, त्यांचे सर्व व्यवहार इथून सुरू असायचे। पण आता ते बाळासाहेब शिवसेना या पक्षाचं कार्यालय झाल्यामुळे या कार्यालयामध्ये उद्धव ठाकरे येतील का इथपासून प्रश्न निर्माण झालेला आहे। जेव्हा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षातील पदाधिकाऱ्यांशी बोललो तर त्यांचं असं म्हणणं आहे की अद्याप त्यांना असं स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही आहे। कार्यक्रम पत्रिकेमध्ये जे आहे त्यानुसार इथं जो पुतळा आहे आनंद दिघे यांचा, त्या पुतळ्यालाच पुष्पहार अर्पण करून पुढे जैन समाजाचा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे जातील असं सांगितलं गेलेलं आहे। पण आता उद्धव ठाकरे इथे येतील अशी लांबपर्यंत शक्यता नाही आहे असं देखील त्या संपूर्ण जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि यामुळेच इथे उद्धव ठाकरे आले तर कोणताही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यामुळे अशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवला गेलेला आहे। संपूर्ण आनंद मठ जो आहे या आनंद मठाला आनंद आश्रमाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। महिला पोलीस असतील पुरुष पोलीस असतील, मोठा बंदोबस्त जो आहे तो इथे वाढवला गेलेला आहे। इथं रॅपिड ॲक्शन फोर्स माफ करा ते राईट कंट्रोल पोलीस जे आहेत। अजित, आणि ज्या वेळेला उद्धव ठाकरे तिथे पोहोचतील पुन्हा तुमच्याकडे येऊच, मात्र आनंद आश्रमच्या बाहेरची ही दृश्य पाहतोय तिथे मोठा बंदोबस्त आहे, कारण थोड्या